तर डीपी इकडे पॅडी दादांना सांगतोय, की मला अंकिताचा राग आलेला आहे. पण माझी अशी अवस्था आहे, की मला कळत नाहीये, की मी तिला कसं सांगू? कारण मी बाहेरच्या जगात सुद्धा असाच आहे. चला तर बघूयात नेमकं अंकिताने काय केलं आहे. तर ज्यावेळेस तो टास्क होता जो लगोरी खेळण्याचा, त्याच्यामध्ये खूप हातापाई झालेली होती. कारण हे दोघेजण विरुद्ध टीममध्ये होते आणि प्रत्येकजण मला कसं टास्क जिंकता येतो यासाठी प्रयत्न करताना दिसत होता. तर इकडे डीपी दादा सांगतात, की मला अंकिताचा राग आलेला आहे. पण मला राग येतो कधी? ज्यावेळेस पुढचा व्यक्ती आपल्याला राग येईल असं शाब्दिक बोलतो ना, त्याच वेळेस मला राग येतो आणि ते माझ्या डोक्यातनं मी नाही विसरू शकत. ज्यावेळेस तुम्ही मला प्रेमाने बोलता ती गोष्ट मी विसरू शकतो. तुम्ही कितीही बोला, पण जे शाब्दिक असतं ना, ते मला लागतं. माझ्या कित्येक मित्रांना सुद्धा माहिती आहे, की राग आला तर त्यांना बोलून नाही दाखवत आणि 6-6 महिन्यांनी त्यांना समजतं, की अरे त्यावेळेस ही गोष्ट झालेली होती, त्याचा राग याला आलेला होता. पण मी कधी कोणाला बोलून नाही दाखवत, की तू हे असं केलं होतंस, तू ते तसं केलं होतंस, त्याचा मला राग आलेला आहे. मी शांत बसतो. त्यामुळे माझं इथे असं होतंय, की तिचा मला राग आलेला आहे. टास्क चालू झाल्यापासून तिनं हे शाब्दिक भांडण चालू केलेलं होतं, ज्यामुळे मी अपसेट झालेलो होतो आणि मी बाहेर सुद्धा शांत होतो. त्यामुळे मला इथं कसं एक्सप्रेस व्हायचं हे कळत नाहीये. तर यामुळेच डीपीला अंकिताचा राग आलेला आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? कारण डीपी सांगतो, की घरामध्ये सुद्धा ऑब्व्हियसली माझा फेव्हरेटिझम तीच आहे आणि इथून पुढे बाहेर सुद्धा असणार. पण तिच्या या गोष्टीने मला खूप वाईट वाटलेलं आहे. तर तुमचं मत याच्याबद्दल काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय.